नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. एक इच्छा काही बदलू शकत नाही, परंतु एक निश्चय सर्व काही बदलू शकतो. आज आहे 7 नोव्हेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 7 नोव्हेंबर 2001 मध्ये बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी सबीना दिवाळखोरीत गेली होती. 1990 मध्ये आजच्याच दिवशी मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या. 1951 मध्ये पतंजली शास्त्री यांनी भारताचे दुसरे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1936 मध्ये प्रभातचा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात या चित्रपटगृहात 7 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित झाला. पहिल्या महायुद्धादरम्यान 1917 मध्ये आजच्याच दिवशी गाझाच्या तिसऱ्या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले होते. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक कमल हसन याचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 रोजी झाला. गोवर्धन धनराज पारीख या महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षण तज्ज्ञांचा जन्म 1915 मध्ये झाला. प्राध्यापक गोगिनेनी रंगा नायकुलू उर्फ NG रंगा या स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे प्रभारी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1900 मध्ये झाला. सर चंद्रशेखर वेंकट रमण या नोबेल पारितोषिक विजेत्या भारतीय भौतिकशास्त्रज्ञांचा जन्म 1880 मध्ये झाला. सर चंद्रशेखर वेंकट रमण अर्थात CV रामन यांचा जन्म तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात 1917 ते 1933 मध्ये भौतिकशास्त्रज्ञाचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन यांनी काही काळ बेंगलोरमध्येही वास केला. 1947 साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रमण यांनी 6 मे 1907 रोजी लोकसुंदरी अम्मल यांच्यासोबत लग्न केले. त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे 2 पुत्र होते. रमण हे चंद्रशेखर सुब्रमण्यम यांचे काका होते. त्यांना 1931 मध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अणुप्रतिक्रियेवर त्यांनी केलेल्या तसेच त्यानंतरच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल हा पुरस्कार मिळाला. CV रामन यांनी आयुष्यभर दगड आणि अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केले. या खनिजांच्या प्रकाशविकर्णिकाचा गुणधर्म त्यांनी अभ्यास केला. यासाठी त्यांना काही देशभरातून व विदेशातून साहित्य भेट म्हणून मिळाले. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी CV रामन हे आपल्यासोबत एक लहानसा स्पेक्ट्रोस्कोप बाळगत. डॉक्टर पांडुरंग सदाशिव कानखोजे या क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार यांचा जन्म 1884 मध्ये झाला. डॉक्टर पांडुरंग सदाशिव कानखोजे हे एक मराठी कृषीशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म व शालेय शिक्षण महाराष्ट्रातील वर्धा येथे झाले. 1911 साली कानखोजे अमेरिकेत गेले व तेथे त्यांनी ओरेगन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले. रशियन क्रांतिकारक लिओन ट्रॉट्स्की यांचा जन्म 1879 मध्ये आजच्याच दिवशी झाला. व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म 1864 मध्ये झाला. मेरी क्युरी या नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश, फ्रेंच व भौतिकशास्त्रज्ञांचा जन्म 1867 मध्ये झाला. मारिया क्लोदोस्क्वा क्युरी हे त्यांचे पूर्ण नाव या शास्त्रज्ञ होत्या. 1903 साली पदार्थविज्ञानातील संशोधनामुळे व 1911 साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे 2 वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो. बिपिनचंद्र पाल या लाल बाल पाल या त्रयीमधील स्वातंत्र्य सेनानी बिपिनचंद्र पाल यांचा जन्म 1858 मध्ये झाला. लाल बाल पाल या त्रयीमधील तसेच बंगालीमधील ते सर्वश्रेष्ठ देशभक्त होते. त्यांच्या कार्याचा गौरव करताना बाबू अरविंदो यांनी म्हटले आहे की बिपिनचंद्र पाल हे राष्ट्रवादाचे सर्वात समर्थ प्रेषित व या देशातील सर्वोत्तम विचारवंत होते. सुनीता देशपांडे या लेखिका व स्वातंत्र्य सैनिक यांचे निधन 2009 मध्ये 7 नोव्हेंबर या दिवशी झाले.
त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर असे होते. त्या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या मराठी साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या पत्नी होत. पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांचे लग्न 12 जून 1946 रोजी झाले. पु ल आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कूलात शिक्षण म्हणून काम केले होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकात काम केले. तसेच वंदे मातरम या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. नवरा बायको या चित्रपटातही त्यांनी काम केलेले होते. राजमाता जिजाबाई हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या सुंदर मी होणार मधील दीदी राजे ही मध्यवर्ती भूमिका सुनीताबाईंनी साकारली होती. सी सुब्रमण्यम या गांधीवादी नेते, केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे निधन 2000 मध्ये आजच्याच दिवशी झाले. शास्त्रीय गायक तसेच संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे निधन 1998 मध्ये आजच्याच दिवशी झाले. अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचे निधन 1981 मध्ये झाले. स्टीव्ह मॅक्वीन या हॉलिवूड अभिनेत्याचे निधन 1980 मध्ये झाले. कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत या मराठी काव्यांचे प्रवर्तक यांचे निधन 1905 मध्ये झाले. त्यांच्या सुमारे 135 कविता आजही उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. केशवसुतांची कविता हा त्यांचा कविता संग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या तुतारी, नवा शिपाई, गोफन, केली, छान कविता या कविता प्रसिद्ध आहेत. यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी या मराठी लघुकार व प्रसाद मासिकाचे संपादक यांचे निधन 1963 मध्ये झाले. यशवंत गोपाळ म्हणजेच य. गो. जोशी यांनी वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले होते. दुधाची घागर हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. बहादूर शाह जफर याचे निधन 7 नोव्हेंबर 1862 मध्ये झाले. दिल्लीचा शेवटचा बादशाह म्हणजे बहादूर शाह जफर. अबू जफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादूर शाह जफर उर्फ बहादूर शाह जफर हा मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट व तिमुरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता होता. तो मुघल सम्राट दुसरा अकबर शाह व त्यांची हिंदू राजपूत बायको लालबाई यांचा पुत्र होता. वडिलांच्या मृत्यूनंतर सप्टेंबर 28, 1837 रोजी तो राज्यारूढ झाला. ब्रिटिश जुलमी सत्तेविरुद्ध झालेल्या 1857च्या उठावानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बहादूर शहाला ब्रिटिश बर्म्यात रंगून येथे हद्दपार करून स्थानबद्ध करून ठेवले. 7 नोव्हेंबर 1862 रोजी रंगून येथेच स्थानबद्धतेत बहादूर शाह जफर यांचे निधन झाले. मित्रांनो, हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.